हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण 5 मिनिट स्वीट रेसिपी बनवून तयार करूया। त्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप इतकं मिल्क पावडर ॲड केलेलं आहे। 1.5 कप इतकं मी कोकोनट पावडर घेतलेला आहे। त्यामध्येच आपल्याला 1/4 कप इतकं कंडेन्स मिल्क ॲड करायचं आहे। 1/4 टीस्पून इतकं इलायची पावडर ॲड करून घेते। आता हाताने आपल्याला व्यवस्थित हा पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याचा डो तयार करून घ्यायचा आहे। तर आता हा पावडर थोडासा ड्राय वाटत आहे मला, तर यामध्ये मी थोडं दूध ॲड करणार आहे। तर 1/4 कप इथे मी दूध घेतलेलं आहे। त्याच्यातला फक्त 2 चम्मच इतकं दूध आपल्याला इथे आधी वापरायचं आहे, कारण खूप जास्तसुद्धा दूध आपल्याला लागणार नाही, क्वांटिटी खूप कमी आहे मिश्रणची। तर इथे मी 2 चम्मच इतकं दूध घातलेलं आहे। दूध घातल्यानंतर परत हाताने व्यवस्थित आपल्याला सॉफ्ट असा इथे डो लावून घ्यायचा आहे। तर 2 चम्मच दुधामध्येच आपला परफेक्ट असा डो इथे बनवून तयार झालेला आहे। बाकीचं दूध उरलेलं आहे तो बाजूला ठेवून घेऊया, त्याचं काही काम नाही आपल्याला आता। तर डो बनवून झाल्यानंतर याला 2 पोर्शनमध्ये अलग अलग करून घ्यायचं आहे, कारण एकामध्ये मी फूड कलर ॲड करणार आहे आणि एक प्लेन जसं आहे तसंच त्याला बनवून घेणार आहे। तर 2 बाउल घ्यायचं, दोन्हीमध्ये सेपरेट करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता जो एक बाजूला ठेवून घेतले त्यामध्ये येलो फूड कलर ॲड करते। तुमच्याकडे जो फूड कलर अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही हे बनवू शकता। माझ्याकडे येलो फूड कलर आहे, तर मी येलोमध्ये ही स्वीट बनवून तयार करणार आहे। तर ॲड केल्यानंतर त्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित त्याचा डो तयार करून घ्यायचा आहे। तर आता इथे दोन्ही डो बनवून तयार झालेले आहेत। तर आता एका डोला आपल्याला असं सिंपलमध्ये तुम्ही राऊंडमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही याला स्क्वेअरमध्ये बनवू शकता। तर इथे मी स्क्वेअरमध्ये अशी मिठाई बनवून तयार करणार आहे। तर सगळ्यात आधी आपण जो व्हाईटवाला पोर्शन आहे ना, त्याला आपण एक सिलेंडर शेपमध्ये असं रेक्टँगल शेपमध्ये बनवून घ्यायचं आहे, छान असं रॉडसारखं। आणि बनवून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं आहे, चोपडं करून घ्यायचं आहे। तर इथे मी बटर पेपरचा वापर केलेला आहे, त्यावर अशा प्रकारे इथं बनवून घेतलेला आहे। तर बघू शकता छान असा इथे शेप दिलेला आहे मी याला। आता हा बाजूला ठेवून घेऊया। लगेच आपण जो बाजूला येलो कलरचा बनवून घेतलेला आहे ना, तो सुद्धा आपण बटर पेपरवर लाटून घ्यायचा आहे। तरी ते मी त्याला थोडंसं प्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे, व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर त्याला पोळीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे। व्यवस्थित लाटता येते, खूप जास्त काही हार्ड नाही आहे, खूप सॉफ्ट असा हा पीठ बनवून तयार केलेला आहे मी आपला डो। तर तयार झालेला आहे, त्याला मी आता लाटून घेणार आहे। एकदम पातळ असा लाटून घ्यायचा आहे। तर इथे मी व्यवस्थित लाटून घेतलेलं आहे, खूप जास्त पातळ लाटून घेतलेलं आहे। तर इथे पूर्णपणे लाटून तयार झालेली आहे। आता लाटून झाल्यानंतर आपण जो आधी बनवून घेतलेला पेढा आहे ना, त्याला यावर ठेवून घ्यायचा आहे, व्यवस्थित त्याला रॅप करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने। तर सेंटरमध्ये ठेवायचं, त्यानंतर एका बाजूने उचलून दुसऱ्या बाजूवर ठेवायचं आहे। त्याआधी आपल्याला कट लावून घ्यायचं आहे, जे कॉर्नरला एक्स्ट्रा आहे ना ते कट करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने। तरी ते मी दोन्ही बाजूने व्यवस्थित कट लावून घेतलेलं आहे। त्यानंतर एका फर्स्ट लेयर उचलून त्यावरून ठेवून घ्यायचं आहे, त्यानंतर नेक्स्टसुद्धा त्यावरून उचलून ठेवून घ्यायची आहे। व्यवस्थित प्रेस करून त्याला रिमूव्ह करून घ्यायचं आहे बटर पेपर। तर अशा प्रकारे त्याला व्यवस्थित इथं लावून घ्यायचं आहे। लावून घेतल्यानंतर हाताने प्लेन करून घ्यायचं आहे, व्यवस्थित त्याला शेप द्यायचा आहे। शेप दिल्यानंतर आपण याला त्याच बटर पेपरमध्ये रॅप करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 5 ते 10 मिनटासाठी, किंवा तुम्ही अर्धा तासासाठी सुद्धा ठेवू शकता। तरी ते मी फक्त 5 ते 10 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, जास्त वेळसाठी नाही ठेवणार आहे। तर व्यवस्थित रॅप केल्यानंतर स्पॅच्युलाने त्याला प्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे, छान असा दिसायला छान दिसावं म्हणून इथे मी चोपडं करून घेतलेलं आहे छान। आणि आता फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे। तर इथे मी फ्रीजमधून काढून दाखवते तुम्हाला। 5च मिनटं ठेवलेलं, जास्त वेळसुद्धा नाही, आणखी जास्त वेळ ठेवलं तर खूप छान सेट होतो। तर इथे मी फक्त 5 मिनटानंतर तुम्हाला दाखवत आहे। तर आता काय करायचं, व्यवस्थित असं चाकूने त्याला कट लावून घ्यायचं आहे आपल्याला। खूप छान कट होते, कट होण्यासाठी सुद्धा जास्त त्रास होत नाही, खूप इझिली कट होतो। तर एक व्यवस्थित इथे मी कट लावून घेतलेला आहे। तर तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही ही मिठाई बनवून तयार करू शकता। खूप इझी आहे, खूप कमी साहित्यामध्ये घरगुती मस्त अशी स्वीट रेसिपी बनवून तयार होते। तुम्ही दिवाळीला किंवा होळीला तुम्ही कोणत्याही सणाला ही रेसिपी नक्कीच बनवा। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कमेंटमध्ये सुद्धा सांगा। तर बघा इथे मी पूर्णपणे कट करून दाखवलेला आहे। तर तुम्हाला माझ्या ह्या घरगुतीच रेसिपी कशा वाटतात, तुम्हाला आवडतात की नाही ते कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला माझ्या ह्या घरगुतीच रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।